मागचं बी नाही. जसं माझ्या गावानं मला एक संधी दिली, माझ्या गावचं सोनं केलं, तुम्ही मला एक संधी द्या, मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावचं सोनं करून दाखवतो. तुमच्यासाठी नाही, पण तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी बाबा चाचा. मागच्या वेळी येऊन गेलो होतो, सुरुवात आपल्या गावातून झाली होती. जसा इथून गेलो प्रत्येक गावामध्ये सभा घेतल्या, बैठकी घेतल्या, सगळ्याच्या पाया पडलो. आता निवडणूक टप्प्यासाठी निवडणुकीचा दुसरा टप्पा आता सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण काय करू राहिले याचा काही ताळमेळ लागू राहिला नाही. नुसत्या भोंग्याच्या गाड्या इकडे गेले, इथं गाडी कमी पडली, तेव्हा तिथं गाडी कमी. अरे मग भोंगा बसून गेला त्या हो. त्याच्यामुळं का शिंदे साहेबांना गेलतो, साहेबांना स्वतः फोन करून बोलून घेतलं, साहेबांना वर घेतलं, मला त्या भोंगळे साहेबांच्या बाजूला बसलं. मला म्हणी मंगेश तो सीट निघलं पाहिजे, दोन्ही सीटं तुझे निघले पाहिजे. आता मी मागचा पुढचा विचार करायला दोन्ही सीटं काढून देतो तुम्हाला. आता तुमचा प्रतिसाद चांगला दिसला, मी साहेबाला शब्द देऊन टाकला. शब्द दिला म्हणजे आतूनच आलं तेव्हा की साहेब दोन्ही सीटं मी काढतो. मग काय झालं, मला काल परवापासून 2-3 जण म्हणवाले शेवट्यामध्ये असं झालं, शलगावमध्ये तसं झालं. हा घुसला, यानं हे केलं, यानं ते केलं. भाऊ मी जरी लोकसभा लढेले, मी जरी त्याला दमून टाकलं बरं का, पळू दुसरं काही नाही. मी ते सवय लागेल असलं घर का इकडं जाऊ आलो, तिकडं जाऊ आलो, इकडं घुसून आलो, पाया पडवलो, ते पळूनही राहिले. त्यानं माणसं मेन फुटाचे माणसं राहतात बाबा, मेन माणसं कामाला लावले, मेन माणसावर त्यानं भर दिला. मग आम्ही आता त्याच्यामध्ये थोडं कच्चे माणसं आम्हाला जवळ करत नाही, जरा आम्ही जरा जास्त तोंडाना फाटके, आम्हाला ते मेन माणसं जवळ करत नाही. मग आम्ही गरीब माणसाला जाऊन भेटू आलो, ते एकाला भेटते, आम्ही 10 जणाला पाया पडतो. त्यांना जर 5 रुपये एका ठिकाणी दिले असं ना, आम्ही एक चक्कर मारले की ते 5 रुपये शून्य होऊन जाऊ राहिले. त्याच्यामुळं आता एवढ्या वेळी तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे. त्यांच्यावर मी बोलत नाही, पण आपल्या अभिमानावर स्वाभिमानावर बोलतो आहे. गावागावामध्ये सगळे तरुण जागे झालेले आहे. जावं तिथं 100-200 तरुण बाबा उभं राहायला लागले. ही अस्तित्वाची लढाई आता तरुणांच्या झालेली आहे. ही अस्तित्वाची लढाई आता लेकरांच्या भविष्याची झालेली आहे. मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की बाबा 1000-550,000मध्ये तुम्ही तुमचं आयुष्य खराब करत नाही, तुमच्या लेकरांचं आयुष्य खराब करताय. एक संधी या मंगेश साबळेला द्या. मंगेश साबळे जर ओरडून तुम्हाला गावागावात येऊन सांगत असन, एवढ्या तुमच्या पाया पडत असन, तर काहीतरी करणार असन ना. अरे पहिल्याच सभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना पाठीवर हात ठेवला, मला खरंच भारी वाटलं. म्हणलं अरे आजच आपण निवडून आलो. पण या ठिकाणी काही लोक स्वतःचेच बॅनर फाडून घेऊन राहिले, त्याला काही भेटून नाही राहिलं ना सांत्वना, स्वतःचेच फाडू राहिले. काही लोक म्हणून राहिले यानं घर घेतलं, यानं गाडी घेतली. आता मी सगळं लोक आहे पुढे, लोकांना सगळं माहिती आहे खोटे आरोप कसे करायचे. या ठिकाणी यांचं हे षडयंत्र चाललेलं आहे. आता लोक दाबादाबी चालू होती, स्टेटस ठेवू नको, हे करू नको, ते करू नको. मात्र आता त्यांना कळलं हे वादळ पेटलेलं आहे, हा वनवा पेटलेला आहे, आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा वनवा आता मोठी आग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमदार बी कामाला लागेले, खासदार साहेब बी कामाला लागेले, माजी खासदार साहेब बी कामाला लागेले. एक पोरग त्याला आवडून राहिला. आता हे भाऊ काही बोलतच नाही. मुंबईचे त्याला मी बोलता येत नाही, मलाच बोलावं लागू राहिलं. आणि भोंगा लावायला, सभा घ्यायला, परमिशन घ्यायला आमच्याकडे माणसं गेले. मीच भोंगा, मीच प्रचार, मीच नेता आणि मीच पब्लिक, असा प्रचार आपला चालू आहे. त्याच्यामुळं एवढ्या वेळी तुम्ही सन्मानानं मला त्या ठिकाणी पाठवा. मी जरी तुम्हाला म्हणलं असलं मी तुम्हाला काही देणार नाही, पण मी या ठिकाणी शब्द देतो, तुम्हाला कोणाला काही देऊ सुद्धा देणार नाही. ही धमक या ठिकाणी माझ्यामध्ये आहे. तुमचे कामं पारदर्शक करण्याचे. या बाबाला मी पहा बरं, सांभाळून घ्या. मी जरी जास्त बोलत नसलो तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीन, कोणाला नाराज करणार नाही. एवढी वेळेस मला एक संधी द्या हो यांच्यासोबत. आणि दोन बटणं धनुष्याचे दाबाचे. बाबा ते अफवा आहे, त्याच्यावर काही विश्वास ठेवू नको. मी शेवट्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. बाबा मला रोज म्हणाल शेवट्यात चला, शेवट्यात चला. अरे बाबा तुमचं गाव आहे, तिथं गाल परेशान करते, 4 गाव शिल्लक हिंडू ना. नाही शेवट्यात घुसले म्हणते ते. अरे बाबा तिथं पहिल्या दिवशी लोकांना आपल्याला आशीर्वाद द्यायले, लोकांना मोठ्या मनानं आपल्याला सांगितले की एवढ्या वेळी आम्ही तुम्हाला देऊ. आता कशाला तुम्ही तीनदा आज मग महिला मंडळाचा ताफा आहे आमचा 100-150 म्हणलं एकदा शेवट्यात जावर तुम्ही सगळ्या पाहुणे रावळे काढा, त्याच्या तिथून चहा पिऊन या, सगळ्या तिथं भेटून या, काय प्रकरण आहे काय ते सगळं समजून घ्या. माय बाबा आता 2-3 दिवस राहिले, 2 नाही 4 आणि 5, 6ला काही चालत नाही.
4 आणि उद्या आणि परवा 2 दिवस फक्त सांभाळून घ्या. तुम्हाला खोटं सांगत नाही. एकनाथ शिंदे साहेबाला इथं घेऊन येईन, आपण सगळे तिथं जाऊ. ते तुमचे आभार मानायला या ठिकाणी येतील. हा विश्वास कुठतरी मला त्यांनी दाखवलाय. आणि तुमचे कामं कुठं थांबवू देणार नाही. तुमच्या गावामध्ये राजकारणामध्ये डावाडावा करणार नाही. या पार्टीला साथ देईन, त्या पार्टीला साथ देईन असं कधी म्हणणार नाही. गावाच्या राजकारणापासून मी दूर राहील. तुम्ही मला एवढी संधी जर देत असाल, माझ्या पदरामध्ये हा विजय आमच्या दोघांच्या टाकत असाल, 2 धनुष्यबाण टाकत असाल, तर आयुष्यभर तुमचा या ठिकाणी ऋणी राहील. लोकल गाडी बाबा कुठे बी हात दाखवा आणि कुठे बी थांबवा. लोकल गाडी आहे, माझ्या घरी येऊ शकता. मी नाही सापडलं तर या गबरू बाबाला आमच्या तुम्ही धरू शकता, पण ते सापडणार नाही. अरे मी निवडून आला तर मला भांडता येईल तुम्हाला, पडलं तर कोणाला भांडशाल? ते भांडू देत नाही. ते ना आपल्या सरपंच साहेबाला भांडू दिला का? भांडू देत नाही. ते कोणाला भांडत नाही. त्याच्या कला कुलपानंतर कार्यक्रम करून येते ते. आणि पैसा याच्यासाठी चालू आहे ना मग. आणि जो पैसा वाटतो बाबा तो कमवण्याच्या नांदी लागतो. मला वाटायचं बी नाही आणि कमवायचं बी नाही. जसं माझ्या गावानं मला एक संधी दिली, मी गावचं सोनं केलं. तुम्ही मला एक संधी द्या, मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावचं सोनं करून दाखवतो. तुमच्यासाठी नाही, पण तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. बाबा चाचा एक बार एक संधी देना. 70 साल को लेके आ रहा बड़ौद बाजार में कल. तर वो संजना ताई को भी बोला, ताई माफ करा, जे झालं झालं म्हणलं. ताई एक सभा घ्या. ताई असं ना, माझ्याकडे पाहून ताई म्हणजे घेतो. आता मला विचारावं लागेल म्हणजे तिकडे. म्हणलं ताईची बी एक सभा लावू ओढत बाजारमध्ये. सत्तार साहेबाची बी लावू. रात्री खोटकर साहेबाची बोरगावमध्ये लावली होती, पण उशीर झाला आम्हाला यायला. आता आम्ही दोघं बी बिंदास राहतो. तुम्ही असं समजा, आता मी डोळे लावून असं समजू राहिलं, तुम्ही मला दिलं, मला तुमची कामं करणं बस, दुसरं काहीच नाही. आता बरोबर ना? मंदिराला बाबा तुम्हाला धोका देणार नाही. मग राजकारणाची सुरुवात आहे. मला पुन्हा येणे. पुन्हा आल्यावर तुम्ही म्हणणार नाही का ले बोंबलत होता म्हणून. मी कामं करन. तुमचं कुठलंही ग्रामपंचायतचं सोडून, फक्त ग्रामपंचायत ते सरपंच, ग्रामपंचायत पासून मंत्रालय काही बी काम राहू द्या, म्हणजे सवयीला तुम्ही धरा. आणि त्यांची जो रडीचा डाव आहे त्याच्यापासून हुशार राहा. बटणं दाबत असताना व्यवस्थित दा. ते काय म्हणाल बाबा, 2 मतदानाचा अधिकार आहे, 1 वर्ष दाबाचा नाही, 1 मग जागीच खालचं दाबायचं. वर्ष दाबल्यावर खालचं कसं काय समजून घ्या. वरच्या टप्प्यातलं एकच दप्तर, खालच्या टप्प्यातलं एकच दप्तर. एक पंचायत समितीचं, एक जिल्हा परिषदचं आहे. त्याचे डावपेच तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. मी जरी लहान असलो, मला जरी सांगणारा बाप नसला, मग आज जर राजकारणी होता बाबा, थोडाफार आला असता, म्हणला असतं या बाबाचं पायडर, ते बाबा मोठा आहे, त्याच्याकडे जाय. मला जरी काही नसलं तर सगळ्याला मी मायबाप या ठिकाणी आम्ही समजतोय. आणि या लेकरांना आम्हाला दोघालाही आमची आशा मोडू देणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना आपण दिलेला शब्द तुम्ही मोडू देणार नाही. आणि या मंगेश सावळेला, या रमेश पंडित पवारला तुमच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन तरुणाचा या संघर्ष म्हणून, नवीन तरुणाचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी तुम्ही पाठवणार. यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही. सायना तू आता कोणाला येऊ द्या गावात आणि काही बी कळू द्या, हे गाव आपल्या पाठीशी आहे या ठिकाणी, असं मला शाश्वती वाटत आहे. का तुम्ही पण तुम्ही ऐकलं?